आपल्याला कारण मी कधी भाषण करायला नाही. आपल्याला आपल्या भावाला न्याय द्यायचा आहे. आपले सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पण 28 तारखेला पण बीड जिल्ह्यातल्या जनतेनं मोर्चाचं आव्हान केलं. त्याच्यात आपल्या ताईनं पण आव्हान केलं, माझ्या बापाच्या न्यायासाठी आपण सगळे आला पाहिजे. तो शब्द आपण अंतिम मानायचा. जर संतोषभाई यांची मुलगी आव्हान करते, माझ्या बापाच्या न्यायासाठी आपण मोर्चात आलं पाहिजे. आपण सगळ्या बांधवांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्या शब्दाला तो अंतिम शब्द मानून सगळ्यांनी सहभागी व्हायचं. कारण शेवटी लेकीबाईनं हाक मारली. हाक कुणी मारली याच्यावरती सगळ्यांनी लक्ष द्यायचं असतं. एका लेकीनं आपल्याला हाक मारली, एकाही पक्षातल्या किंवा दुसऱ्या कुठल्या गटातल्या ग्रुपमधल्या माणसानं तो शब्द राजकारणात तोलायचा नाही. कोणत्या राजकारण्याने असं म्हणायचं पण नाही की मला सांगितलं नाही, मला बोलवलं नाही, अमुक अमुकनंच मोर्चाचं आव्हान केलंय. इथं अमुक नाही, तमुक नाही. इथं एका लेकीबाळीनं आपल्याला हाक मारली. त्या लेकीच्या आक्रोशासाठी, तिच्या दुःखासाठी आपण सगळ्या पक्षातले असो किंवा सामान्य जनता असो, सगळ्यांनी सहभागी व्हायचं. मग तो कोणी पण असू देत, त्याने म्हणायचंच नाही आमच्या अमक्यानं ठेवला आणि मी जात नाही. शेवटी लेकीबाळीच्या जी हक आहे त्या हकीवर लक्ष ठेवायचं. त्या मायमाऊलीच्याही डोळ्यात पाणी, गावाच्या पण डोळ्यात पाणी आणि उभ्या महाराष्ट्राच्या सुद्धा. पूर्ण महाराष्ट्र हळहळलाय. एक घर असं नाही की तिथं दुःख नाही. कारण ही निर्गुण हत्या अशी राज्यात झाली नाही. इतकी क्रूरपणानं त्यांनी ती हत्या केलेली. त्यामुळं प्रत्येक घर दुःखी आहे. आज मी परभणीकडे होतो, प्रत्येक जागेवर गावाचे जे थांबले ते प्रत्येक गावातले लोक म्हणायचे आपल्या संतोषभाईला आपल्याला न्याय द्यायचा. प्रत्येक माणूस म्हणत होता. म्हणून जिल्हाभरातल्या लोकांनाही सांगतो, हा जनतेच्या वतीनं मोर्चा 28 तारखेला निघणार. पुन्हा पुन्हा त्याच विषयाकडे येतो की एका लेकीनं आपल्याला हाक मारली आणि हाक मारताना तिने सांगितलं माझ्या बापाला न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी सगळेजण मोर्चात या. मग आता समोर कोण आणि मागं कोण हे आपण नाही बघायचं. आपण समोर ठेवायचा फक्त आपले संतोषभाई. बाकी समोर कोण आहे, मागं कोण आहे, पुढं कोण आहे हे डोक्यात नाही ठेवायचं. आपण प्रत्येक जण जातोय तो संतोषभाईसाठी जातोय, न्यायासाठी जातोय. आपल्या लेकीनं आपल्याला हाक मारली याच्यासाठी जातोय. हे जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांनी ही गोष्ट लक्षात ठेवा. तुमचे पक्ष जर याच्यात आणत बसलात, तुम्हाला मान पान जर याच्यात आणत बसलात, तर तुम्ही एका लेकीला काय न्याय देणार आहेत असा अर्थ जिल्हावर जाणार आहे, राज्यभर जाणार आहे. कोणात जर काही कुजबुज असेल तर ती सोडून द्या. कारण मी त्याच लेकीच्या दारातून बोलतो. म्हणून त्या लेकीनं हाक मारली, कोणीही विचार करू नका. सगळ्या जनतेनं 28 तारखेच्या मोर्चात सहभागी व्हा. हे माझं जाहीरपणानं या राज्यातल्या आणि बीडमधल्या बांधवांना. लेकीची हाक, तिचा शब्द कोणी खाली पडू देऊ नका.
तुमचं राजकारण बाजूला ठेवा.